मित्रांनो, आपण करमाळ्यापासून 3 किलोमीटरवर असलेल्या रोशेवाडी या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी करमाळा कचरा डेपो आहे. म्हणजे करमाळ्यातला कचरा या ठिकाणी आणला जातो आणि टाकला जातो. तर हे कचरा डेपो आहे आणि याच ठिकाणी ही जी आग लागलेली दिसते, जे आता अग्निशमन दलाने विझवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचं पाणी संपल्यामुळे ते पुन्हा भरण्यासाठी गेलंय. तर ही जी आग लागली मित्रांनो, तुम्ही आग पाहू शकता. तर इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे, रोशेवाडी ग्रामस्थांचं, की ही आग सारखीच लागते आणि त्या आगीमुळं जो हा धूर आहे, त्या धुराने इथल्या ग्रामस्थांना त्रास होतोय, तो नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यांना. तर या आगीचं कारण नेमकं काय आहे ते अजूनही कोणाला कळलेलं नाही. सारखीच आग लागते म्हणतायत नागरिक, पण या आगीचा जो धूर आहे तो पूर्ण गावावर पसरतोय आणि त्याचा नाहक त्रास येथील ग्रामस्थांना होतोय. तर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि ग्रामस्थांची इथली जी समस्या आहे या धुराची, सारखीच आग लागण्याचं कारण शोधावं आणि ग्रामस्थांना या धुरातून त्यांनी मुक्त करावं. तर मित्रांनो, येथील रोशेवाडीतील ग्रामस्थ आहेत काही, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना या धुराचा काही त्रास वगैरे होतोय का. काय नाव आपलं? माझं नाव विशाल कांबळे. विशाल कांबळे. गाव? रोशेवाडी. रोशेवाडी. ग्रामस्थ आहे. बरं, काय समस्या आपली? या धुराचा जास्त आम्हाला प्रॉब्लेम आहे. बरं. या करमाळा नगरपालिकेची जी घनकचरा आहे, ह्या घनकचऱ्याची व्यवस्थापनाची जी नियोजन आहे, ह्याच्यामध्ये नियोजनाचा बहुत म्हणजे कमतरता बहुत आहे. बरं बरं. विषय दुसरा की असं की त्याच्यापासून हृदयाला त्रास, धुराचा. हां हां. दुसरा मुद्दा असा आहे की तिथं राहणाऱ्या वस्तीमध्ये इथं शेजारी आमचे तो एक 20-25 लेबर आहेत. बरं. शेजारी वस्ती हां. ह्यांचा प्रत्येक महिन्यात किंवा 8 दिवसाला 15 दिवसाला ह्यांचा त्रास आहे धुराचा. म्हणजे 8-15 दिवसाला सारखं चालूच आहे. कशामुळे पेटतं? आता ते सांगू शकत नाही, तो बरं. नगरपालिकेचा भाग आहे. म्हणजे आपल्याला या धुरामुळे आपल्या रोशेवाडी ग्रामस्थांना त्रास होतोय. यासाठी मी नगरपालिकेचे नगराध्यक्ष हां पप्पू या सावंत यांना मी फोन करतो. हां. नगरपालिकेचे आरोग्य सेवक त्यांना बी फोन करतो. प्रत्येक वेळेस मी माझ्या वैयक्तिक म्हणजे इथे लेबर असल्यामुळे मी त्यांना प्रत्येक वेळेस फोन करतो. बरं. ते बी त्यासाठी करतात, म्हणजे जे पाहिजे ते देतात, पण कचरा कुंडी का पेटती, कशामुळे पेटती, ह्या गोष्टीचं आजपर्यंत निरसन झालेलं नाहीये. अच्छा. आणि रोशेवाडीमुळे घनकचरा डिपो जे आहे ना, हां. ह्याच्यामध्ये काही पोस्टा चपला यांच्या ज्या आहेत मशनी आहेत ना, त्या सगळ्या पूर्ण या मशनी बंद आहेत, पूर्ण बंद आहेत. म्हणजे इथं फक्त कचरा आणून टाकला जातो, त्याची विल्हेवाट लावली जात जात नाही. बरं. बाकी मग विल्हेवाट ह्यांनीच लावतात का जाळून? हा, जाळून. अच्छा, म्हणजे ही काय जाळ पेटवण्याचं काम ह्यांचंच आहे म्हणावं लागेल का? आता तो सांगू शकत नाही. मी 2-3 वेळा इथं आलो, 2-3 वेळा बघितलंय, पण त्यावेळेस प्रत्येक टाइमला पेटलंच होतं. अच्छा. पेटलेलंच आहे. आणि ह्या ज्या मशनी आहेत त्या सगळ्या पूर्ण बंद आहेत. हां, पलीकडे मशीन आहे ना ती? पूर्ण 2-3 ठिकाणी मशनी ह्यांच्या सगळ्या बंद आहेत. बरं, ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक पुजारी साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमका काय प्रकार आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. इथं आपल्या त्या कचरा डेपोला आग लागली, ते कशामुळे लागली, काय कारण सांगता येईल काय? तर साधारणतः आज सकाळी 6 वाजेपर्यंत काही नव्हतं. आपला संध्याकाळी 12 ते 8 ड्युटीवर कर्मचारी असतो, त्यांनी जाताना रिपोर्टिंग होतं, काहीच नव्हता विषय. आता ह्याच्यामध्ये प्रामुख्याने काय होतं, ओला आणि सुका कचरा आणि ह्याच्यामध्ये जास्त प्लास्टिक प्रमाण असतं. हे एकत्र जर दाबून राहायला गेला, त्याच्यामध्ये उन्हाळ्याचे जसं टेम्परेचर वाढलं तसं मिथेन गॅस तयार होतो. मिथेन गॅसचा हवेशी संपर्क येतात, तो हिटिंगनं तो तात्काळ पेट घेतो. अच्छा. त्याच्यामुळे काय होतं, आग सुरुवात झाली की ते प्लास्टिक असं ते फास्ट जळायला चालू होतं. अच्छा. आणि आता आपलं काम बघताय तुम्ही, तर मागं दिसत असेल तर ते युद्ध पातळीवर आपलं काम चालू आहे विझवायचं. बरं. इथले रोशेवाडी ग्रामस्थांची तक्रार आहे की 8-15 दिवसाला ही म्हणजे आग लागतेच आणि ह्या जो धूर आहे, त्या धुरामुळे त्यांना श्वसनाचे त्रास व्हायला सुरुवात झाली, असं त्यांचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. याच्यावर काय आपण सांगा? तर याच्यामध्ये पहिला विषय असा की त्यांनी म्हणतात जर 15 दिवसाला लागते, असं काही नाही. आता साधारण 1-2 एप्रिलच्या आसपास ही घटना झाली होती. 1 एप्रिल 2026 ते 2 एप्रिलच्या ह्याच्यामध्ये झाली होती. त्यावेळेस असं झालं, त्यावेळेस पण आम्ही तात्काळ विझवलं आणि ते कंट्रोल केलं सगळं. दुसरा विषय आहे तो आता श्वसनाच्या आधाराचा, तो धुराच्या संपर्कात आल्यावर होऊ शकतो, त्याला नाकारू शकत नाही. तरी त्यांना असं आवाहन करण्यात येईल की बाबा अशी ज्या वेळेस घटना घडते तरी थोडं
हॉस्पिटलशी जरा संपर्क जरा फास्ट साधावा. आमचं तर युद्ध पातळीवर काम चालू असतं, कारण की आग काय असं मुद्दाम कोण लावत नसते. आग ही अशी हवेचं आता ही उन्हाळा जास्त आहे ना आपल्या इकडं, उन्हाळ्यामुळे आगीचं प्रमाण हे आता इथं करमाळा शहरातच नाही, अनेक नगरपालिका क्षेत्रामध्ये हीच परिस्थिती चालू आहे, सगळीकडे चालू आहे. ही आग ही तात्काळ लागते आणि विझवायला पण आपण सक्षम आहोत आणि आपण ते काम संपवतोय आता. संध्याकाळपर्यंत ते सगळं कंट्रोल होणार. हा जो कचरा शिल्लक राहतो या कचऱ्याची म्हणजे आपण विल्हेवाट कशा प्रकारे लावताय? कारण ग्रामस्थ जे होते आत्ताचे त्यांचं असं म्हणणं होतं की मशनीच बंद आहेत, जे विल्हेवाट लावायच्या ज्या कचऱ्याच्या मशनी आहेत त्याच बंद आहेत सगळ्या. तर तुम्ही कचरा म्हणजे आरोप करत नाही किंवा कोण नाही, पण कचरा असंच राहिल्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय असं म्हणणं होतं त्यांचं. त्याच्यावर असं उत्तर असं आहे की आपल्याकडं पूर्वाचे SLF लँड फिलिंग साईट तयार झालेले आहेत. आपली नवीन म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 दरम्यान काम कम्प्लीट झालेलं आहे आपलं, आणि स्क्रीनिंग मशीन पण इन्स्टॉल केलेली आहे. थोडं आता मी व्होल्टेजचं पण प्रमाण चेक केलं, लॉस होतोय, व्होल्टेज लॉस असं तर सिग्नल दाखवते, त्यामुळे थोडं मागं होते. आणि राहिला दुसरा विषय, आपण जो साचलेला कचरा आहे ह्याच्यासाठी आपण शासनाकडे प्रस्ताव सादर करतोय बायोमायनिंगचा, म्हणजे इथं काही कचराच राहणार ना असा विषय आहे. अच्छा. आणि अजून एक विषय सांगतो, आपण इथं ओला सुका कचरा जो येतो तो फिट्स तयार करून ठेवलेले आहेत, थोडं कुणाच्याला सुद्धा बघू शकता. आणि हा सगळा खत तयार झाला आपण झाडांसाठी वापरणार आहे. ह्याच्यामध्ये हरित पट्टा म्हणून आपला नगरपालिकेची जागा आहे, 7 विहीर परिसराच्या मागच्या बाजूला. तिथं सामाजिक वनीकरण मार्फत आपल्याकडं झाडांचं उद्दिष्ट दिलं, त्यानुसार खड्डे खोदून ठेवलेले आहेत. तर येत्या पावसाळ्यामध्ये आता सगळे झाडं लावायच्या वेळेस आपण हा खत तिथं टाकतोय आपण. ठीक आहे. तर हे होते स्वच्छता निरीक्षक पुजारी साहेब, त्यांनी हे आग लागण्याचं कारण सांगितलेलं आहे. तर नक्कीच याच्यावर पण उपाय काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता ही नंतर गाडी रिकामी झाली, पाणी भरून येईल. या आगीवरती आता आणि या धुरावरती नक्कीच त्यांनी आता इथून पुढं लक्ष देणार आहेत आणि त्यांनी नियोजन सुद्धा केलेलं आहे. धन्यवाद.